आज आमच्या बामणडोंगरी गावात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. टीव्ही मी बघतोय आपलाच पोरी आहे. आधीच पहिले कैसा जल्लोष असायचा? पाराला पालखी निघायची. मी पहिल्याच जेवायला बसलोय. सबस्क्राईब केला ना तर 7 रुपयान कालाकट्टा भेटेल तुम्हाला. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मस्त लवकर उठून मी चाललो आता मारुतीच्या मंदिरामध्ये. दिवसाची सुरुवात झाली एकदम प्रसन्न वातावरणात. आज पूर्ण गाव सजलेलं असेल, आमचा जल्लोष असतं, संध्याकाळी पालखी निघतं. तर चला आजचा दिवस कसा जातोय त्या बघूया आपण. नमस्कार. आज आमच्या बामणडोंगरी गावात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. त्याचप्रमाणे आज सकाळपासूनची जर रेलचेल बघितली आपण तर सकाळी 4:30 वाजता काकड आरती चालू झाली. त्यानंतर भजन मालिका चालू झाली, भजन झाला, त्याच्यानंतर आरती झाली आणि त्याच्यानंतर सर्व दर्शनाची लाईन लागली, दर्शन झालं. आजचा दिवस म्हणजे बामणडोंगरी गावासाठी एक विशेष दिवस. आणि आमचं हनुमंतर आहे अगदी जागृत देवस्थान आहे. आमचे पकवाजवाले श्रवण गडकरी असतील, भाविक ठाकूर, आज जवळजवळ 7 दिवस, सप्ताह आमचा 7 दिवस असतो. 7 दिवस भाविक ठाकूर सकाळी 4ला उठून दररोजचा येऊन तो पकवाज होतोय. खरं तर त्याच सुद्धा आभार आहे. आता जशी तरुण पिढी माऊलींच्या आशीर्वादानं, आमचे माऊली अबप सुरत महाराज खोत, कारण तर खरं तर आम्हाला प्रेरणा देणारे तेच आहेत. हे 7 दिवस आहेत ना आपल्या गावासाठी, आपल्या एकदम फॅमिली सारखे आपण राहून आपण सगळ्या जोमाने हा उत्सव साजरा करतो. अगदी तरुण पिढी मला जी मिळाली त्याबद्दल मी गावाचा आभारी आहे. आज ते आता तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी म्हातारा काठी टेकत वारला जावाचा नाही कधी. आपल्यात जोपर्यंत ताकद आहे तोपाच हरिनाम करायचा. तोंडातून दात गेले त्याचा फायदा नाही. आज त्या मुलांनी, लहान लहान मुलांनी मला साथ दिली. त्यांचा तेवढा बिझनेस सांभाळून सुद्धा 4 वाजता काकडासाठी कुठे पण पनवेल तालुक्यात, उरण तालुक्यात कुठे असू दे 4 वाजता हजर राहतात. आमच्या मागून कोणतरी वारस असावा म्हणून त्यांना तयार केले आणि त्याही ती परंपरा चालवावी आणि त्यांच्या पुढे त्याही दुसरी शिकवावं ही माझी इच्छा आहे. नक्की नक्की. अगदी 7 दिवस आमच्या आई पण जावले गावातून 7 दिवस आजी आमच्या सोबत आहेत. आई किती वर्ष वय आहे? 90 वर्ष. तरी पण अजून जावल्यांची अपडाऊन चालत येणं जाणं कंटिन्यू चालू असतं. आज जवळजवळ आता आपण बघितलं ना तर जो हरिनाम सप्ताह आपला बसतो आज त्याला 13 वर्ष पूर्ण होतंय. आपला महत्भाग्य असं आहे विशेष करून की या गावामध्ये बामणडोंगरी गावामध्ये जन्माला आलो. खरं म्हणजे बोलायचं झालं आता काही काना जागा आल्यात म्हणजे चांगली गोष्ट आहे. कुठेतरी आपली तरुण पिढी संत मार्गाला लागली. जत्रा आणि पालखी वर्षभर ते सप्ताहाची वाट बघत असतात, अगदी उत्साहानं वाट बघतात. आणि 7च्या 7 दिवस जेवणाची 2 टाइम व्यवस्था किंवा भजन कीर्तन 7 दिवस लगातार चालू आहेत. आजचा शेवटचा दिवस, आज संध्याकाळी पालखी निघणार आहे आणि पालखीचा उत्सव अगदी जल्लोषात आणि प्रामाणिकपणे पार पडणार
केदारती संदेह नाही. रोज टीव्हीवर मी बघतोय हा. आपला नायकांचा, मी नायकांची आई, मी पुन्हा नाही का नारायणची, शंकरची आई. असं आहे का? आवरे वर्षान पण तू भजन कीर्तन करतो, भारी वाटला बघून. तुझा रोज तुझा पाठ मी रोज बघता ना. आपला पोरी आहे हा. नायकांचा. हा. ना आजीस आजीस, आजीसला बरोबर. पती मानतो. हा आजीस तुझी हा मस्त आहे. बरे आहे, ये घरा चल. आजीसला हा. आयवला हा सांगतोय. आयव आयव करतो. मस्त दर्शन बिर्शन करून सकाळ सकाळ निघलो. भजन होता सकाळच्या, मला माहितीच नव्हता. इथं लवकर आलो असतो अजून. दर्शन बिर्शन करून येऊन आता रेस्ट केला थोडासा आणि 12 वाजलं. चला बरं देवलान जाऊ. महाप्रसाद असतं, जेवण असतं. जेवण पूर्ण गावासाठी आणि जी पाहुणे बिवणे येतात त्यांच्यासाठी जेवण असतं. आणि आमच्या आज पाहुणे आली नॅसू जत्रेला, पालखीला पाहुणे आली. नॅसू नॅसू हे फोटो काढते बघ, हाय कर. हसते कशी ही हसून दाखव. फोटो काढते बघ, हास. आपली पालखी आहे, काय बोलतं पालखीबद्दल. आणि दरवर्षी पालखी असते, कैसा गावाचा जल्लोष असतं. पहिले कैसा जल्लोष असायचा, 12ला पालखी निघायची रातच्या 12ला पालखी निघायची. हा तर ती 3-4 वाजस्तवर यावं. पूर्ण गावान फिरायला का ते टाइम लागायचा. 8-9 वाजता सकाळचा 8-9 वाजायचं रातच्या 12ला निघल्यावर. आता दुपारच्या 3ला निघतंय. पण सगळी व्यवस्थित नाचत बिचत आता एन्जॉय करत चालली. म्हणजे पहिले 12ला निघायची, ते आता 3ला निघतंय. तर चला आता पहिला 12 वाजलं ना आपलं जेवण करायला जाऊ. भजन बिजन चालू होता, कीर्तन चालू होता. अजूनही कीर्तन चालू आहे वाटतं. आणि जेवायला लोक येतील असते. चला जेवायला आता. आणि नंतर पालखी बिलकी सजवतील आणि दुपारचीच पालखी करता नल्ली. काय रे, कसं आहे? मस्त आहे. मस्त दिसतं आज. सेम झालो आपण कपडे. चल जेवायला आता. हा नाही क्रिकेट खेळताय. खेळ नंतर जेवायला ये. चल बाय. पंढरीचा वार करे वारे चुकवलेली आहे. चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करे वारे चुकवलेली हरी. अकल्पायुष्य जेवायला सुरुवात झाली असेल. पहिलाच जाते जेवायला. उपास असतो ना थोडासा, तर त्याच्यामुळे पहिलाच जेवतो मी. हे बघा जेवायला पूर्ण असं शाळेमध्ये आमचे पब्लिक जमतं. आता तर पब्लिक काही नाही. मी पहिला जेवून घेत आहे, नंतर बघू काय आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडी मला पत्रवली दिली आणि मी पहिलाच जेवायला बसलोय. उपास सोडतो आणि मग नंतर बघू लोक आल्यावर. ही सगळी जेवायला बसली. गाईज ब्लॉगशी पैसे कमी येतात. आता नवीन बिझनेस खोललाय मी. हल्ली लिंबू सरबत फक्त 10ला ठेवलाय ऑफर मध्ये. बाकीचं भाई 12-15 रुपये घेतात. आम्ही 10 मध्ये ठेवलाय. काय पाहिजे बोला. एक काला कट्टा सबस्क्राईब केला ना तर 7 रुपयाने काला कट्टा भेटेल तुम्हाला. तर लवकरात लवकर थांब बघू आता कैसा. भैया काय जेवायला गेलाय का. आता तुम्हाला दाखवतो कैसा असतं. तुला माहिती आहे का नाही? ये कर दिया. थांब ऐसा जोरान वारांनी थांब आधी सरळ त्याला मोरला हात. एक गोला बनव. वाटा बर्फ लागतो. गोला भी नहीं बन पाया.
रात्रीचं 7 वाजता आता निघलो. 8 वाजलं पाहिजे. 8 वाजता निघलो. पालखी अर्ध्यात पोचली. मी थोडा अंग टाकते बरं 20 मिनिटं. लई सर झोपलेलो.